समितीच्या निवडणुका लागलेल्या आहे। आज आपल्या इथं बाबळगाव येथे डॉक्टर राम शिंदे यांच्या ऑफिसचं उद्घाटन झालेलं। बंडू जाधव खासदार साहेब आले। कशी हवा आहे आपली आणि आपण काय सांगणार आहे आपल्या मतदारांना? आपण जर बघितलं असेल तर पाथरी तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे। आणि राहिला प्रश्न बाबळगावचा, बाबळगावमध्ये आमचे डॉक्टर राम शिंदे यांच्या सौभाग्यवती डॉक्टर मोनिका राम शिंदे या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत। पंचायत समितीला आमचे बाबळगाव गणातून श्रीधर गिराम आणि कानसूर पंचायत समिती गणातून सौभाग्यवती मनीषा मुंजाजी कोल्हे ते आमचे शिवसेनेचे उमेदवार आहेत। आज जर आपण बघितलं असेल तर या गटातलं वातावरण अतिशय चांगलं आहे। लोक या पूर्वपार जे चालत आलेल्या सत्ताधारी यांना फार वैतागून गेलेत। कारण आपण जर बघितलं असेल या सर्कलची जी आजची परिस्थिती आहे ती अतिशय हालाकीची झाली आहे। आता या सर्कल मधले रस्त्यांचा आपण जर बघितलं असेल, पाण्याचा बघितलं असेल तर सगळेच प्रश्न आवासून या ठिकाणी उभा आहेत। आजपर्यंतच्या यापूर्वीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही। आणि हा बाबळगाव सर्कलचा आपण जर विचार केला तर इथला मतदार हा नेहमीच शिवसेनेवर प्रेम करणार आहे। परंतु काही अनेक कारणामुळं आम्हाला या ठिकाणी फारसं पहिले यापूर्वी यश मिळालं नाही। पण यावेळी निश्चित या सर्कलवर शिवसेनेचा भगवा फडकणार आणि मशाल या ठिकाणी पेटणार। जसं डॉक्टर साहेब मुंबईला राहतात, काही विरोधकांचं असं म्हणणं आहे की मुंबईकरांना पण मतदान करणार का? नाही, हे चुकीच्या त्यांनी अफवा पसरल्यात। आता तुम्ही सन्माननीय खासदार साहेबांची प्रतिक्रिया ऐकली असेल की डॉक्टर साहेब त्यांचे सौभाग्यवती दोघेही या ठिकाणी उमेदवार आहेत 2 मतदारसंघात। आणि आता ते थोड्याच दिवसात या ठिकाणी आमच्या पाथरी सोनपेठ रोडला त्यांनी जागा घेतलेली, तिथं एक चांगल्या प्रकारचं धर्मदाय असं रुग्णालय ते बांधणार आहेत। पण त्या अगोदर खासदार साहेबांनी जे काही मुंबई आपलं परभणी या ठिकाणी जे स्वतःचे एक हॉस्पिटल त्या ठिकाणी बांधले, त्या ठिकाणी स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय डॉक्टर साहेब या ठिकाणी सुरू करणार आहेत म्हणून हे जे विरोधक म्हणालेत, कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली। कारण डॉक्टर साहेबाबद्दल बोलायला यांच्याकडे नाहीच काही। त्यांच्या पाट्या सगळ्या तुम्ही बघितल्या असेल तर बरबटलेल्या आहेत आणि अतिशय चारित्र्य संपन्न, अतिशय सुजान आणि एक प्रकारचा उच्च शिक्षित असा उमेदवार आपल्या या ठिकाणी मिळालेला आहे। आणि त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप करायला त्यांना संधी नाही। मग एकच सांगायचंय, मी तुम्हाला ग्वाही देतो आणि डॉक्टर साहेबही तुम्हाला सांगतील की निवडणुका झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं रुग्णालय या ठिकाणी चालू होणार आहे। तत्पूर्वी ते परभणीला त्या ठिकाणी प्रॅक्टिस करणार आहे। ठीक आहे। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारांना आपण काय आवाहन करणार आहात? माझी मतदारांना हात जोडून नम्र विनंती आहे। आतापर्यंत अनेकांना आपण संधी दिली, अनेकांचे आपण कार्यकाळ बघितला, त्यांनी काय दिवे लावलेत, आपल्या सर्कलचा विकास बघितला कसा भकास झालेला आहे, त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल। मग माझी तुम्हाला विनंती आहे की एक उच्च शिक्षित, चांगला सुस्वभावी आणि कुठेतरी विकासाची जाण असणारा आणि तरुणासाठी काहीतरी करण्याची ज्याच्या मनामध्ये एक उमेद आहे असा उमेदवार आपल्या सर्कलमधून आपण निवडून द्यावा। आणि आमचे 3 जे उमेदवार आहेत अतिशय कार्यरत असणारे, समाजसेवेमध्ये सक्रिय असणारे, या 3 उमेदवारांना आपण येणाऱ्या 5 तारखेला निवडून द्यावं आणि मशाल या ठिकाणी आपल्या सर्कलमध्ये पेटवावी।